हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता. चला आता आज मस्त अशी लापशी बनवूया. सर्वात आधी आपण गुळाचं पाणी बनवून घेऊया. इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे लापशीचा. त्यासाठी इथे मी 2 वाटी गूळ ॲड करते. गॅस बंद असतानाच आपल्याला गूळ, पाणी हे सर्व ॲड करायचं आहे आणि मग गॅस चालू करायचा आहे. 1.5 वाटी लापशीच्या रव्यासाठी इथे मी 3 वाटी पाणी ॲड करते. जेवढा आपण रवा घेतलाय त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी ॲड करायचं असतं. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया आणि गूळ विरघळेपर्यंत छान उकळून घेऊया. जोपर्यंत आपलं गुळाचं पाणी होतंय तोपर्यंत आपण लापशीचा रवा भाजून घेऊया. इथे मी कढाईमध्ये 1 ते 2 चमचे तूप ॲड करत आहे. आपल्याला इथे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. इथे तूप गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून द्यायची आहे आणि यात सर्वात आधी आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. ड्रायफ्रुट्समध्ये इथे मी खोबरं, बदाम, काजू आणि किशमिश घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यूज करू शकता. चला तर मग आता हे भाजून घेऊया. आपल्याला ड्रायफ्रुट्स इथे हलकेसे ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स इथे ऑलमोस्ट परतून झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. इथे मी सर्व ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहे. आता यामध्येच आपण रवा भाजून घेऊया. इथे मी 1.5 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे. तो आपण चांगला भाजून घेऊया. आपल्याला रवा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला रवा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता लापशीचा रवा किती छान भाजतोय ते. आपला रवा भाजून झालेला आहे, छान लाल झालेला आहे आणि इथे आपलं गुळाचं पाणी पण बनवून तयार आहे. तर आपण गॅस बंद करून देऊया आहे. तर यात आपण गुळाचं पाणी ॲड करूया. आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. आणि आता झाकण ठेवून लापशी एक 20 ते 25 मिनिटं छान शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. इथे 20 मिनिटं झाले आहे. चला तर मग लापशी बघून घेऊया. इथे लापशी होत आलेली आहे. यात थोडंसं जे पाणी आहे ते आपण अजून सुकून घेणार आहोत. अजून एक 10 ते 15 मिनिटं लापशी आपण शिजू देऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी पण ॲड करू शकता. जसं तुम्ही बघू शकता इथे आपली लापशी बनवून तयार आहे. तर यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करूया जे आपण भाजून घेतले होते. मग त्यानंतर थोडीशी वेलची पूड आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपली लापशी बनवून तयार आहे. तर इथे एक गरमागरम अशी लापशी बनवून तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट